होता गोलंदाज शरीराला आदळला जातोय चेंडू निर्धाव चेंडूची सांगता घेऊन जातोय पहिला श्री गणेश चांगला आपल्याला पाहायला मिळतोय मोहो या टीमचा गोलंदाज आहे रोहित पाठे पहिला चेंडू सुरेख फेकला गेला समोर फलंदाज आहे श्रवण भोईर आणि मयूर वाडेकर यस दुसरा चेंडू अगदी बाउन्सर मारण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल होतोय पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल राहिला स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने चेंडूला गॅदर केला पकडला जातोय झेल संपुष्टात येतोय फलंदाज श्रवण भोईर याचा खेळ एक धावसंख्या बोलून काढली जाते वैयक्तिक प्रणयच्या खात्यावर एक धावसंख्या तर सांघिक श्री गणेशच्या एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय तीन चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख सुरुवात मी तर म्हणेन ह्या मोहो टीमची आपल्याला पाहायला मिळते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक असताना सुद्धा अशा प्रकारची धारदार गोलंदाजी जितेंद्र याने सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती परंतु तिसऱ्या षटकावर मात्र हल्ले चढवले होते यावेळेस पुढचा चेंडू अगदी पंचांचा निर्णय यस लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातोय अतिरिक्त एक धावसंख्येनं धावसंख्येत भर पडली जाते संघ पोहोचला जातोय एक बाद दोनच्या घरात नाजूक अवस्था दयनीय अवस्था मी तर म्हणेन अगदी संत गतीनं चालू असलेला सामना आपण पाहतोय परंतु या वेळेस मात्र आपले गेअर या बाईकचे चेन करावे लागतील या आपटा टीमला या वेळेस मात्र हा बलिपतचा चेंडू होता यावेळेस पूल केला जातोय पूल सक्सेसफुल होतोय स्क्वेअर लेगच्या वरून हा जातोय पुन्हा एकदा दन 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 करत चौकार प्रयत्नांची पराकाष्ठा यावेळेस करावी लागेल कारण यजमान संघ सुद्धा पहिला सामना खेळत असताना आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर अगदी परास्त होताना आपण पाहिलात मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुमचे प्रयत्न जर अगदी 100% असतील तर नियती सुद्धा हरवण्याचं धाडस करत नसतोय यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू बघता बघता सीमा रेषा ओलांडतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय बॅट्समन मयूर वाडेकरच्या बॅट मधून थँक्यू डीजे अगदी सरड्यासारखा मी तर म्हणेन सरड्यापेक्षा जलद गतीने रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये एक धावसंख्या होती तदनंतर उर्वरित 2 चेंडू फेकताना 9 धावसंख्या खर्च केल्या तब्बल 10 धावसंख्या यावेळेस पुढचा चेंडू सुरेख फेकला जातोय यावेळेस थोडाफार कट करण्याचा दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न अनसक्सेसफुल राहिला चेंडू जातोय निर्धाव यष्टिरक्षक कोणती चुकी करत नाहीये चेंडू दस्तानामध्ये विसावला जातोय निर्धाव चेंडूची सांगता घेऊन जातोय पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं प्रगतीपथावर संपुष्ट येतोय धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 10च्या घरात
पहिल्या चेंडूवर 6 अस्त्र फेकत असताना पहिल्याच आपल्या मात्र दस्तानामधून ब्रह्मास्त्र काढला जातोय. गोलंदाज हर्ष त्याच्या गोलंदाजीतून अगदी फलंदाज सन्मान देईल, परंतु देण्या अगोदरच चेंडू यष्टीरक्षकडे जातोय अगदी विसावा घेण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. अगदी जर सुरुवात सुरेख झाली तर आकाशजी याने सांगितलं की सुरुवात जर सुरेख असेल तर शेवट सुद्धा अगदी दर्जेदार पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर फेकलेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. यावेळेस धोक्याची घंटा वाजेल का? यस, पंचांचा हात हवेमध्ये फैलावला जातोय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते तो फलंदाज मात्र यावेळेस माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल आदरणीय सन्माननीय नशीबजी भोईर, आपली जागा ही प्रेक्षकांमध्ये नाहीये, आमच्या व्यासपीठावर आहे. व्यासपीठावरील आसनस्थ आपल्या आतुरतेनं वाट पाहत आहे. तुमची जागा ही संयोजकांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. तर मीत अँड महबूब 11 मोहचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं आहेत. चला नशीबजी भोईर यांना विनंती आहे की आपण या. अगदी सौरभ भागत जो आपल्या आतुरतेनं वाट पाहत आहेत व्यासपीठावर. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडं. 2 चेंडू फेकत असताना एक धावसंख्या खर्च करत असताना 1 विकेट संपादित केली. यावेळेस मात्र रडार मध्ये आहे, सोडणार नाही. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून, हा सुद्धा दन 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 करत षटकार. येतोय फलंदाज प्रणय भोईर याचा खेळ. चेंडू थर्ड मॅनच्या ठिकाणी जाऊन थांबतोय. 4 धावसंख्या. खर्च केल्यात 5 चेंडू मागे, परंतु 2 महत्वाचे विकेट या ठिकाणी संपादित केलेत. यावेळेस निर्णायक शेवटचा चेंडू आहे आपल्या षटकातील. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धावसंख्या देऊन जाईल. एकेरी धावसंख्येवर समाधान या दोन्ही फलंदाजांना मानावा लागतोय. या 1 धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 3 बाद डबल दुरी म्हणजे 22 घरात.
येस थँक्यू डीजे. येस विनंती आहे मोहो टीमला की आपण जास्त टीम मिटिंग घेऊ नका, जास्त वेळ खर्च करू नका. दुपारचा तडाखा आहे, उन्हाचा भडका आहे. यावेळेस नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रोहित पाठे सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटकात आणण्यासाठी आला होता. पहिल्या चेंडूवर अगदी मोठी विकेट संपादित करतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. कोणती चुकी करत नाहीये, पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय. फलंदाज योगेश यांचा खेळ. होला संपुष्टात आलाय त्या ठिकाणी. अगदी कराडी समाजाचं नेतृत्व दाखवणारे 16 कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपल्या मनपसंतीचे मी तर म्हणेन किंबहुना कराडी समाजातील उत्कृष्ट खेळाडू एक एक हिरा निवडून आपापल्या टीम मध्ये घेतलाय. त्या कराडी प्रीमियर लीगला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या आमदार चषकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोहित सज्ज. नवीन फलंदाज आला होता रोहित होता. यावेळेस झेल टिपला असता, परंतु झेल जमिनीला दान झाली. एक धावसंख्या पळून काढली जाते. एस रोहित बॅटल होता. गोलंदाज रोहित पाटे तर फलंदाज होता रोहित वाघे. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 23च्या घरात. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या, यावेळेस मात्र 2 चेंडूमध्ये 1 धावसंख्या. पुढचा चेंडू अगदी ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. चेंडूला फक्त दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेट स्लॉग या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. अक्षय यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. एस फलंदाज सांगतोय बॅटची एज. क्वालिफाईड पंचांचा मात्र एक कटाक्ष नजर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फलंदाज होतोय बॅट मधून चौकार लागला होता तो फलंदाज मात्र परतीचा प्रवास घेताना पाहायला मिळतोय. निर्णायक आपल्या षटकातील रोहित पाटियाचा 5वा चेंडू. समोर फलंदाज आहे प्रवीण पेंधारी. प्रवीण तू रोहित. यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला सन्मान दिला जातोय. एक धावसंख्या पळून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल मात्र नाकारला जातोय प्रवीणच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्येनं धावसंख्येत मात्र भर पडली जाते. संघ वधारला जातोय. संघ पोहोचला जातोय 5 बाद 28च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू आहे या षटकातील रोहित पाटे याच्या. इनिंग मधला 18वा चेंडू घेऊन जाईल. समोर फलंदाज आहे रोहित वाघे. रोहित बॅटल होता. एक वेगवान चेंडू फेकला होता. पॉइंटच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅटकटच्या स्वरूपात या पंचांचा निर्णय येतोय. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येनं संघ पोहोचला जातोय 5 बाद 29च्या घरात.
लॉंग लेगच्या दिशेने चेंडू येतोय, बघता बघता चेंडू सीमा रेषा ओलांडतोय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौक रायगड टेनिस क्रिकेट शो मधील एक दिग्गज पुरस्कर्ते ज्यांनी मीत 11 महबूब 11 मोह या संघाला आज पुरस्कृत केलेलं आहे. नशीब शेठ भोईर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करूया. येस थँक्यू आकाश. यावेळेस मात्र गोलंदाजाला इशारा दिलाय. यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, लांबी खूप आहे, लांबी कमी आहे, उंची जास्त होती. यावेळेस पुन्हा एकदा त्याच चौकार वीराचा पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय त्याही फलंदाजाचा खेळ. एस नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 9व्या क्रमांकावर येतोय नयन भोईर. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते 33च्या घरात. फलंदाज क्रमांक 7 बाद झालेले आहेत. यावेळेस मात्र नयन भोईरच्या बॅट मधून एक देखणा फटका पाहायला मिळाला होता, परंतु एलिव्हेशन कमी होती, ताकद कमी होती. बॅक टू बॅक दुसरी विकेट संपादित केली जाते सुमित मोरेच्या गोलंदाजीतील. अगदी आल्या पावली माघारी पाठवलंय या नयन भोईर याला. ते 8 बाद 33च्या घरात. अगदी सेकंड लास्ट जोडी मैदानामध्ये आहे आपटा टीमची. निर्णायक शेवटचं षटक, अणामारीचं षटक. हर्षल पाटील येतोय. मूर्ती अगदी कमी आहे, परंतु कीर्तिमान आहे. स्लॉग ओव्हर आहे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आमंत्रित केलं होतं मोठा फटक्यासाठी, परंतु ते आमंत्रण स्वीकारता आला नाही. फलंदाजाला देऊन बसलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं झेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज प्रवीण पेंडारी यांचा खेळ.
पंचांचा हात हवेमध्ये उंचावला जातोय. फलंदाज लेग बिफोरच्या माध्यमातून बाद घोषित करण्यात येतोय. धावसंख्या स्थगित पाहतोय फक्त आणि फक्त 33 आणि 34 धावसंख्येचं एक छोटस आव्हान प्रतिस्पर्धी संघ मोह या टीम पुढे ठेवलेला आहे. मीत 11 आणि महबूब 11 या नावानं अनेक संघांना ज्यांनी पुरस्कृत केलं. रायगडच्या कित्येक संघांना ज्यांनी खरं तर मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नेण्याचं एक मोठं काम केलेलं आहे. तर पडद्याआडचे सुपरस्टार नशीब शेठ भोईर साहेब यांचा इथे सन्मान केला जात आहे. हेमंतजी भगत साहेब यांच्या पवित्र शुभास्त्या सन्मान केला जाईल. सन्मान केला जाईल एका युवा नेतृत्वाचा, सन्मान केला जाईल एका आदर्श व्यक्तिमत्वाचा, सन्मान केला जाईल एका दानशूर दात्याचा आणि सन्मान केला जाईल टेनिस क्रिकेटवरती अफाट प्रेम करणाऱ्या एका प्रेमळ व्यक्तिमत्वाचा. नशीब शेठ भोईर साहेबांचा सन्मान मंचावरती आपण पाहत आहोत, ज्यांनी अनेक साऱ्या संघांना पुरस्कृत केलं. मीत 11, महबूब 11, मोह या संघावरती ज्यांचं अफाट प्रेम आहे असं एक प्रेमळ व्यक्तिमत्व अर्थातच नशीब शेठ भोईर साहेब यांचा सन्मान मंचावरती आपण पाहतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. थोडंच वेळामध्ये आमदार साहेबांचं देखील आपल्याला आगमन पाहायला मिळेल. पुढील आपण इथे सन्मान करणार आहोत आदरणीय प्रतीकजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. विनायकजी भगत साहेबांना विनंती करेन की आपण प्रतीक म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. प्रतीकजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. टेनिस क्रिकेटवरती अजून एक आपण पाहतोय ज्यांचं नियमितपणे प्रेम राहिलं. तर प्रतीक म्हात्रे या मान्यवरांचा सन्मान आपण इथे पाहत आहोत. सगळ्यांचे मामा आहेत आमचे विनायक भगत यस आणि त्यांच्या पवित्र शुभास्त्या सन्मान आपण पाहिला. त्यांच्या माध्यमातून एक प्रसिद्ध ढाबा चालवला जातो. त्यांचे ढाबा मालक प्रतीक म्हात्रे यांचा सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळाला. अगदी सगळ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण इथे पाहत आहोत. पहिल्या सत्रामध्ये आपण धावा जर पाहिल्या तर मोह संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपटा संघानं 33 धावा जमा केलेल्या आहेत आणि 34चं टार्गेट आता सेट इथे करण्यात आलेलं आहे. सेकंड हाफमध्ये कशा पद्धतीनं होणार खेळ, कसा खेळ चालेल हे पाहणं खूप महत्त्वाचं. सूर्या मस्कर या मैदानावरती आपण त्याचा एक रेकॉर्ड बघितला. 6 चेंडूमध्ये 6 सिक्सर या खेळाडूने लगावलेले आहेत. याच मैदानावरती तो कारनामा त्यानं केला होता. अनेक सारी विक्रम आणि अनेक साऱ्या विक्रमांचा खरं तर विक्रमादित्य खेळाडू सूर्या मस्कर आणि दुसऱ्या बाजूला अशा अनेक साऱ्या विक्रमांचं साक्षीदार राहिलेलं आहे मैदान. अर्थातच गावदेवी मैदान मीनाक्षीनगर उसरली खुर्दच्या अगदी अलीकडच्या बाजूला असलेलं मैदान आणि तिथे आपण त्याच मैदानावरती क्रिकेटचा हल्ला कल्लोळ खेळ आता इथे बघणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हा सगळ्यांना मी घेऊन चलेन. वी आर वॉचिंग द बिग फाईट नाव, बिग बॅटल बिटवीन टू टॉप टीम्स. एकापेक्षा एक वरचढ खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना एका परिसरामधून आपण पाहतो पेन परिसरातील एक ताकदवर संघ आपटा आणि आपटा संघाच्या अगेन्स्ट मध्ये खेळत असताना आज पनवेल पंचक्रोशीमधील एक नामांकित संघ मोह दोघांमध्ये मोठा तुंबळ युद्ध.
पहिला चेंडू स्वीप शॉट झाडू मारण्याचा प्रयत्न देते, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारचं समीकरण गुंतलंच नाहीये. डॉट बॉल तंतोतंत बाजूला राहिलं, परंतु समीकरणच गुंतलं नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. टीमच्या टोटलमध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. टार्गेट त्यांच्यासमोर कमी असेल, कारण की 30 चेंडूंचा अवघा खेळ आणि 30 चेंडूमध्ये इथे खरं तर फलंदाजी करायची आहे. आणि त्याच खरं तर इच्छेनं, त्या मनिच्छेनं, त्या खरं तर आज आपण प्रयत्नांनी त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतात. फलंदाजीचा जर आपण विचार केला तर सूर्या नॉन स्ट्रायकर एंडवरती, स्ट्राईक आता इथून प्रकाश भोईर यांच्याकडे. प्रकाश भोईर म्हटलं तर मग टेनिस क्रिकेटचा एक ढाण्या वाघ. या खेळाडूंना कित्येक मैदानं गाजवलेल्या आहेत, अनेक मैदानं गाजवलेला हा फलंदाज. काय फलंदाजी पहा, आल्या आल्या सुरुवात केली तिखट आणि पहिलाच बॉल खेळत असताना 400च्या स्ट्राईक रेटला त्यांना दिली पसंती, बॉलला भेदलंय सीमारेषा पार, आलाय चौकार. फलंदाजी ताकदवर मोहसंघाची, गोलंदाजी इतकीच ताकदवर झाली. अजून एक उडवलाय, वन्स अगेन, वन मोर टाइम, वन मोर फोर ऍडेड इन अ कलेक्शन. अजून एक सलग दुसरा चौकार प्रकाशच्या बॅट मधून टीम मोहसाठी. असा कमबॅक आपण इथे पाहतो बघा, कशा किती ग्रेट पद्धतीने होत असताना सलग 2 मध्ये 2 मोठे हिट इथे लगावलेले आहेत. फुल टॉस बॉल, फिल्डिंग चांगली तिकडे. 1 रन तरी मिळणार आहे, एका धावेपासून थांबू शकणार नाहीयेत आपल्या संघाचे खेळाडू. एका रनसह 9च्या घरामध्ये, आता 10च्या घरात ते जाऊन पोहोचतात. 10 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजीसाठी प्रणय भोईर पहिलं षटक आपल्या टीमच्या माध्यमातून, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना 2 चेंडूवरती आघात जरूर झाले, 3 चेंडू सुंदर. शेवटचा अंतिम बॉल. हा फटका, जो पहिला फटका फसला होता, त्या फटक्याला आता दुजारा देत असताना टेनिस क्रिकेट मधील मोह टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची जळाली प्राप्त करून देणार आहे नाव, अर्थातच सूर्या मस्करच्या बॅट मधून तळपता सिक्सर. इतका नजाकतदार होता की आज सगळ्यांनी अक्षरशः याच्या क्लिप्स देखील बनवले असतील, कारण की इतकी छान फलंदाजी आपण पाहतोय सूर्याच्या माध्यमातून. धावा त्यानं स्वतःच्या अकाउंटमध्ये 7 रन्स इथे जमा केलेल्या. टीमचा टोटल आपण पाहतोय प्रकाशच्या 9 धावा ॲड केल्या असता टोटल रन्स धावफलकावरती एकूण 16. 16 रन ऑन बोर्ड, 34चं टार्गेट अजूनही आहे. आपण जर जिंकण्याचा जर अहवाल पाहिला तर जिंकण्यासाठी त्यांना 18 रनची अजूनही गरज असणार आहे. आणि चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू खूप बाकी आहेत. सामना मी म्हणेन जिथे लोएस्ट स्कोअर झाला तिथे आपण जर चर्चा केली तर या संघाची फलंदाजी आणि यंदाचं त्यांचं राहिलेलं हंगाम, यंदा गाजवलेल्या त्याने अनेक स्पर्धा, यंदा त्यांनी खेळलेला क्रिकेट, या गोष्टीचा आढावा घेत आपण पाहिलं की अनेक साऱ्या समीक्षकांना हीच चर्चा केलेली आहे की हा सामना कदाचित 1 साइडेड फिनिश देखील करतील. परंतु त्या गोष्टी जर थांबवायच्या असतील आपल्या संघाला ना, तर मी म्हणेन या 2 विकेट खूप महत्त्वाच्या आहेत. प्रकाश थांबायला तयार नाहीये. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लासिकल बॅट्समन या स्ट्रोक वरती त्यांना आपला क्लास दाखवलाय, तोही मोठ्या ठळक अक्षरामध्ये, अर्थातच कॅपिटल लेटर्स मध्ये आलाय हा खणखणीत षटकार. आणि तो एक मोठं वादळ घेऊन आलाय हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. एक्सपीरियंस इज अ बेस्ट टीचर. अनुभव एक ऐसी कंगी है जो सर के बाल झड़ने पर हमें मिलते हैं. आणि आज तो अनुभव जर आपण पाहिला ना, या खेळाडूकडे चांगला आहे, त्याच अनुभवाचा फायदा तो घेतोय. लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू. नाव आहे प्रकाश भोईर. टेनिस क्रिकेटचा आतंक, माफिया, या खेळाडूला अशी कित्येक नावं पडलेले आहेत. रॉयल कोलंबोले असेल, खुल्या गटामध्ये या संघातून तो खेळला. त्यानं अनेक साऱ्या स्पर्धा गाजवल्या आपल्या कारकिर्दीमध्ये. थोडासा अल्पविराम जरूर घेतला होता, परंतु आता पुन्हा त्याला आपण खेळताना पाहतो. हा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा.
कुठेतरी आपण चेंज ऑफ बेस केलेले गोलंदाज पाहिले, कारण की त्यांना माहिती आहे आता या खेळाडूला थांबवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पांत्रे आजमाव्या लागतील, वेगवेगळ्या खरं तर निर्णयावर आपल्याला ताकस्तूर द्यावा लागेल आणि तशी खरं तर गोलंदाजी. इथे बघा, इथे लीडिंग एज आय थिंक, परंतु हा फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळं मिळेल हे जीवनदान टीम मोह संघाच्या खेळाडूला अर्थातच प्रकाश भोईरला. श्रवण भोईर दुसरं षटकारांना सुरुवात झाली. 2 डॉट बॉल पाहिले, 1 नो बॉल पाहिला, त्यानंतर हा देखील 1 डॉट बॉल आपण बघितला. हा फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध सुंदर तडाखा, सरळ बॅट मधून निघालेला एक माइटी स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, 6 रन्स. तर पनवेल सोसायटी या संघाचा संघनायक आपण इथे रिपोर्टिंग करायचं टॉससाठी आपण इथे. यापुढील जो सामना असणार आहे तो विनर वर्सेस विनर असेल आणि जो संघ जिंकेल तो अंतिम 8 मध्ये दाखल होईल. त्यामुळं आम्ही इथे सोसायटी पनवेलच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये आपण येऊन विराजमान व्हायचा. श्रवण भोईरचं षटक होतं, 2 षटकांचा खेळ इथे संपत आहे. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती लागल्या, त्या षटकामध्ये 13 आल्यात आणि हे देखील थोडंसं मागडं षटक. दोनही गोलंदाजांना विकेट घेण्यामध्ये यश मिळालेलं नाहीये, ब्रेक थ्रू देता आला नाहीये. मी म्हणेन लोअर स्कोरिंगचे सामने कुठल्या तंत्रावरती जिंकले जातात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पैलू कुठला, तर महत्त्वाचा पैलू असा आहे की त्या खरं तर सामन्यामध्ये जेव्हा चांगली षटकं येतात, चांगली गोलंदाजी होत, ज्या वेळेला विकेट्स मिळतात ना तेव्हा ते सामने रंगीन होत जातात. परंतु आज अक्षरशः आपटा संघाला फलंदाजीमध्ये काही करता आलं नाही असं म्हटलं तरी चालेल, परंतु गोलंदाजीमध्ये देखील तेच अक्षरशः घडलं गेलं. थोडासा बॅकफुटवरती आपण आपटा संघ जरूर पाहतोय. एकूण धावा झाल्यात 29, टार्गेट आहे 34चं आणि त्यामध्ये आता फक्त आणि फक्त 5 धावांपासून दूर असतील. सूर्या मस्कर स्वीट स्टाईलनं, आपल्या अनोख्या स्टाईलनं हा सामना फिनिश करतील का प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे, कारण की या खेळाडूकडे एक वेगळा कॅलिबर आहे. या खेळाडूची चर्चा अवघ्या भारतवर्षामध्ये राहिलेली आहे. नाव आहे सूर्या मस्कर. मोह टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची जलाली या खेळाडूनं प्राप्त करून दिलेल्या असा खेळाडू आहे, बलाढ्य फलंदाज आहे. हो 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 हो, आपटी बार त्याच्यावरती लावला तडाखा आणि या सामन्यावरती देखील आपला बिरुद उमटवलाय खेळाडूनं. सूर्या मस्करनं फिनिश केलाय सामना, षटकारासह आलाय षटकार आणि मोह संघ सामना जिंकलेला आहे.